सविस्तर बातम्या आपण बघूया। खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचं आकस्मिक निधन झालेलं आहे। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। न्यूमोनिया झाल्याने काल दुपारी सांगलीतल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अनिल बाबर यांचा मृत्यू झालेला आहे। बाबर यांची पाणीदार आमदार म्हणून ओळख होती। शिवसेनेमध्ये फूट पडल्यावर अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता। महाविकास आघाडीवर उघडपणे नाराजी व्यक्त करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडात खंबीरपणे साथ दिली। त्यामुळे गुवाहाटी वारीत अनिल बाबर हे सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे यांच्या सोबत होते। दरम्यान मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे सगळे आमदार तात्काळ सांगलीला रवाना झालेले आहेत। तर भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार देखील सांगलीला जाणार आहेत। तर अनिल बाबर यांच्या निधनामुळे आज होणारी कॅबिनेटची बैठक रद्द करण्यात आलेली आहे। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपण बोलूया, पण त्याआधी अनिल बाबर यांच्या पार्थिवावर तिरंगा अर्पण केला जातोय। शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत, त्यामुळे त्या अनुषंगाने होणारे सगळे विधी आपण पाहू शकू। पोलिसांनी त्यांच्या पार्थिवावर तिरंगा अर्पण केलेला आहे। पाणीदार आमदार अशी त्यांची ओळख होती। थोड्याच वेळामध्ये आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्याशी बोलूया। ज्ञानेश्वर, पाणीदार आमदार अशी अनिल बाबर यांची ओळख, मात्र त्यांचा मृत्यू झालेला आहे। शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत, काय अधिक सांगा? अनिल बाबर यांचा सकाळी मृत्यू झाला आणि त्यानंतर आहेत ते त्यांच्यावरती शासकीय अंत्यसंस्कार करण्याचे आदेश आहेत ते मुख्यमंत्र्यांनी दिले। या ठिकाणी पाहायला गेलं तर आता त्यांच्यावरती अंतिम विधी आहेत, अंतिम संस्काराचे जे काही कार्यक्रम आहेत ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात। पोलीस दलातर्फे नुकतीच आहे ते त्यांना मानवंदना देण्यात आली आणि त्यांच्या पार्थिवावरती तिरंगा सुद्धा या ठिकाणी अर्पण करण्यात आलेले आहे। तिरंगात लपेटलेले हे पार्थिव आता अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या घराजवळच असलेल्या एका शाळेच्या पटांगणावरती घेऊन जाण्यात येणार आहे। आपल्याला पाहायला गेलं तर सकाळपासूनच आहे ते ज्यावेळी त्यांच्या निधनाची बातमी समजली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपली कॅबिनेट बैठक आहे ती रद्द तर केलीच, मात्र या सगळ्या संपूर्ण परिसरामध्ये आहे ते एक शोककळा आहे ते पसरलेली होती। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे ते अनिल बाबर यांचे कार्यकर्ते आणि अनेक नेते सुद्धा या ठिकाणी विटा या परिसरामध्ये दाखल झाले। अनेकांना अश्रूंचा बाण सुद्धा या ठिकाणी फुटल्याचं पाहायला मिळालंय। खरं तर 2-3 दिवसापूर्वीच आहे ते सार्वजनिक कार्यक्रमामध्ये अनिल बाबर आहेत ते उपस्थित राहिले होते।
आणि नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपल्याला सांगितलं त्या पद्धतीनं इकडच्या पाणी प्रश्नाच्या संदर्भात पेंडू योजनेच्या 6व्या टप्प्याच्या संदर्भात आहे ते सातत्याने प्रयत्न करत होते। त्या अनुषंगाने त्यांचा फोन सुद्धा 2 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांना झाला होता। अगदी मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सामाजिक कामाचा वसा आणि वारसा आहे तो जपण्याचा प्रयत्न केला होता आणि अशा ह्या लाडक्या आमदाराचा असा आकस्मिक मृत्यू झाल्यामुळे सगळ्यांनाच आहे ते या ठिकाणी धक्का बसलेला होता। शोककळा आहे ती या ठिकाणी सगळी पसरलेली होती आणि आता आपण पाहू शकतो की त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी या ठिकाणी होताना पाहायला मिळते। घरातून त्यांचं पार्थिव आता अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते। शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या अंत्यसंस्कार सोहळ्यावेळी उपस्थित राहणार आहेत। कारण आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यावेळी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय आहे तो अनिल बाबर यांनी घेतला होता आणि त्यांची साथ त्यांनी शेवटपर्यंत यांची सोडली नव्हती आणि अशा या आपल्या सहकार्यासाठी एकनाथ शिंदे हे सुद्धा या ठिकाणी आता अंत्यसंस्कार राहणार आहे। जे आमदार आपत्ता ठरणार होते त्यापैकी अनिल बाबर यांचं सुद्धा एक नाव होतं, मात्र आता असलं तरी ते शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचं पार्थिव अंत्यविधींसाठी नेलं जात आहे। पोलिसांची मानवंदना आपण बघतोय आणि निवासस्थानाजवळ एक शाळा आहे, त्या शाळेच्या पटांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। या अंत्यसंस्काराला राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सगळे आमदार मंत्री उपस्थित राहतील अशी शक्यता व्यक्त होते आहे। त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन त्यांच्या घरीच बहुतांश लोकांनी घेतलं। विटा परिसरातल्या सगळ्यांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं। त्यांच्या निवासस्थानीच त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं होतं। ही प्रचंड गर्दी आपल्याला बघायला मिळते। पाणीदार आमदार अशी ओळख होती त्यांची।